पुण्यातल्या येरवडा कारागृहात एका कैद्याने दुसऱ्या कैद्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली आहे। सुखदेव महापूर असं हत्या झालेल्या आरोपीचं नाव आहे आणि तो अपहरणाच्या गुन्ह्यात 4 वर्षांची शिक्षा भोगत होता। मिकी घई आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी। मिकी, काय नेमकं घडलेलं आहे, आताची काय स्थिती? अश्विन, पुण्यातील येरवडा जेलमध्ये आज सकाळी 10:30-11च्या सुमारासची ही घटना आहे। एका कैद्याने दुसऱ्या कैद्याच्या डोक्यात दगड टाकून त्याची हत्या त्या ठिकाणी केलेली आहे, खून केलेला आहे। अशी धक्कादायक घटना या येरवडा जेलमध्ये घडलेली आहे। जबडे म्हणून हा जन्मठेप मधला आरोपी आहे, ज्याने खून केलेलं होतं, त्या शिक्षा भोगत होता येरवडा जेलमध्ये। त्यांनी सुखदेव म्हणून हा आरोपी आहे, जो किडनॅपिंगच्या केसमध्ये आतमध्ये होता। जवळपास 3.5 ते 4 वर्ष त्याला शिक्षा आतमध्ये सुरू होती। करत असताना आज ही जी घटना घडलेली आहे ही त्या जे येरवडा जेल येथील एका आतमध्ये जे किचन आहे त्या ठिकाणी घडलेली आहे। दोघांमधलं काही थोडा वाद झाला त्या ठिकाणी आणि त्यानंतर मागून जबडेंनी येऊन त्याच्या डोक्यात मोठी वीट त्याच्या डोक्यात टाकली आणि त्याच ठिकाणी त्याचा जागेवर मृत्यू झालेला आहे। आणि त्यानंतर आता येरवडा पोलीस स्टेशन जे आहे त्या ठिकाणी पोलीस दाखल झालेले आहेत आणि पुढील या दोघांच्या बद्दल तपास सुरू आहे। अश्विन, मिकी, धन्यवाद या माहितीबद्दल।